मदत करायचाच विषय तसं काय असं हे नाही. मॅडम 2 मिनिटं झालं मी. संजय पाट फाउंडर श्री विनायक देवकर सर. संजय पाट केरवाडा. फाउंडरचं नाव आहे श्री विनायक देवकर. गरबडे. येस गरबडे. श्री विनायक देवकर. तुमचा पत्ता बोला ना. शाळेचा तुम्ही कुठं राहता? ऍड्रेस. अच्छा लेन नंबर 2B. लेन नंबर 2B संजय पार्क एअरपोर्ट रोड पुणे. 880649490108. चला या मॅडम. आमच्या मुलांची घेतली तर खूप छान होईल. अच्छा मुलांची बोली. ओके मॅडम विल स्पीक. कम फॉरवर्ड. या मॅडम कृपया आपलं नाव सांगा. किती घंटे मॅडम कृपया आपलं नाव सांगा. माझं नाव श्वेता गरबडे. आम्ही महात्मा गांधी स्कूल पुणे इथून आलो आहोत. आज आम्ही दादा भुसे सरांची भेट घेतली आहे. माझे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत 30 विद्यार्थी. आमचे स्कूलचे टीचर्स आहेत. मी या स्कूलची प्रिन्सिपल आहे. आज आमच्या भेटीचं कारण हे की आमच्या शाळेला 13 वर्षांपासून परमिशन नाहीये. परमिशन नसल्याचं कारण एवढंच की आमच्या शाळेची जी जागा आहे ती 4000 स्क्वेअर फीट आहे. गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सच्या अकॉर्डिंग 5000 स्क्वेअर फीट पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अशा विविध शाळा चालतात ज्या 1000 स्क्वेअर फीट 2000 स्क्वेअर फीट मध्ये पण रन होतात. सो आमची अशी इच्छा आहे की आम्हाला स्पेशल केस म्हणून कन्सिडर करावं. तर का स्पेशल केस याच्यामुळे कन्सिडर करावं कारण की आमच्या शाळेमध्ये शिकणारा हा प्रत्येक विद्यार्थी हा मोफत इंग्लिश मीडियम एज्युकेशन घेत आहे. काहींचे पेरेंट्स नाही आहेत, ऑर्फन मुलं आहेत, काही सेक्स वर्कर्सचे मुलं आहेत, काही येरवडा जेलमधील प्रिझनर्सचे मुलं आहेत, काहींना फक्त सिंगल मदर आहे, सिंगल फादर आहे. तर अशी मुलं आपल्या शाळेमध्ये शिकतात. त्याच्यामुळे आम्हाला आमची अशी इच्छा आहे की शासनाने आम्हाला ऍज अ स्पेशल केस म्हणून कन्सिडर करण्यात यावं. दॅट्स ऑल. आणि आम्हाला शासनाची कुठलीच ग्रँट्स नको आहेत. आम्हाला फक्त परमिशन हवी आहे शाळा रन करण्यासाठी. आम्ही पालकांकडनं कुठल्याही प्रकारची फीस घेत नाही. आणि अजून एक गोष्ट मी विशेष इकडे नोंदवू इच्छिते कारण की आम्हाला शासनाकडनं 10 वर्षापासून खूप सपोर्ट मिळाला आहे. म्हणून आज आजपर्यंत आम्ही इथपर्यंत आलो आहे. दादा भुसे सरांनी 4 वर्षापासून आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. त्यांनी आमच्यावर कारवाई होऊ दिली नाही आमच्या शाळेवर. आमची आजची भेट एवढीच होती की आमचे 10वीचे विद्यार्थी आता आमची बॅच बाहेर पडणार आहे. त्यांचं एनरोलमेंट कुठे करण्यात यावं, कुठल्या शाळेत करण्यात यावं. कारण की आम्हाला दुसऱ्या कुठल्या शाळेला अप्रोच करावं लागणार आहे, तिथे पैसा भरून त्यांना पुढे न्यावं लागणार आहे. त्याच्यापेक्षा जर शासनाने आम्हाला कॉपरेट केलं आणि कुठल्या शाळेमध्ये त्यांचे एनरोलमेंट करून टाकले 10वीचे तर आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट होऊन जाईल. आणि आम्हाला बोला सर बोला. येस सर. आणखीन एक विनंती आहे की शासनाने किंवा इतर लोकांनी शाळेला भेट द्यावी आणि बघावं शाळेची कशी व्यवस्थापन आहे, विद्यार्थी कसे शिकतात. सगळं म्हणजे एक कॉन्व्हेंट शाळा जशी असते तशा त्या पद्धतीचं सेटअप आहे. त्या प्रकारचं एक एज्युकेशनल मॉडेल आहे. तुम्ही येऊन बघू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळा एक अनाथ आहेत जे आमचे विनायक देवकर सर आहेत ते स्वतः अडॉप्टेड आहेत. त्यांना एक काहीतरी करायचं होतं समाजासाठी म्हणून त्यांनी हे 2014 साली शाळा सुरू केली ज्याचं उद्घाटन प्रकाश आमटे विकास आमटे सरांच्या हस्ते झालं होतं. तर त्यांचे एकच जिद्द किंवा त्यांची एकच आहे की आपल्याला काहीतरी करायचं आहे या गरीब मुलांसाठी म्हणून त्यांनी त्या कल्पनेने शाळा सुरू केली. तर सुरुवातीला जे नॉर्म्स होते ते वेगळे होते. आता नॉर्म्स बदलले. आता जे 5000 स्क्वेअर फीट जागा लागते ऑलरेडी आमच्याकडे 4300 आहे. आणि आता नवीन आम्ही जागा रिसेंटली विकत घेतली आहे. आमच्या शाळेच्या शेजारीच आहे, एक अर्धा किलोमीटरवर आहे. ती जागा 3000 स्क्वेअर फीट आहे. तर 4 आणि 3 असे मिळून 7000 स्क्वेअर फीट जागा होतीये. फक्त ती एका जागी नाही एवढीच अडचण आहे. तर आमचं एक स्पेशल केस म्हणून एज्युकेशन मिनिस्ट्रीनी किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्याला विश्वासात घेऊन आणि त्याचे परमिशनसाठी आम्हाला सहकार्य करावं एवढीच आमची नम्र विनंती. बस
दादा भुसेंनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलाय. ते बोललेत की आम्ही सचिवांशी बोलू आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई करू. आणि आम्ही खूप खुश आहोत की आज आमच्या मुलांना पण त्यांनी आतमध्ये येण्याची संधी दिली. आम्हाला वाटलं नव्हतं, कारण की सगळे पोलीस पर्सन्स दे वर सेइंग की इट इज रॉंग टू गेट द स्टुडंट्स ओव्हर हिअर. बट दादा भुसेंचा खूपच चांगला रिस्पॉन्स होता. सरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि मी फक्त पॉझिटिव्हच होप्स ठेवते त्यांच्याकडनं. आमची सगळी मुलं पण खूप खुश आहेत, मुलांनी पण इंटरॅक्ट केलंय. आणि काय होतं ना की आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो इकडे येऊन की आमच्या शाळेत शिकणारी मुलं अशा अशा क्रायटेरियामधले आहेत, पण ऍक्च्युअल मध्ये ज्या मुलांच्या तोंडून त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांना पण असं कळालं की जेन्युअनली काम कुठे ना कुठेतरी होत आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की आज लाखो घेऊन शाळा चाललेल्या आहेत महाराष्ट्रभरामध्ये. आमची अशी एकमेव शाळा आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तुम्ही सर्वे करा, की जिथे कुठल्याही प्रकारची फीस घेतली जात नाही. तुम्ही येऊन पॅरेंट्सचे म्हणजे स्टुडंटचे ऍक्च्युअली व्हिजिट करू शकता, त्यांचे घर तुम्ही जाऊन बघू शकता. 10x10च्या खोलीमध्ये 6 ते 7 लोक राहतात. मुलांची तुम्ही इंटरव्ह्यूज घ्या, पण आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं व्हिजिट नाही हुई सर हमारे पास आज तक किसी की. तर आमची तेवढीच इच्छा आहे की सरांनी पण यावं, जेवढे पण ऑफिशियल्स पर्सन आहे त्यांनी सगळ्यांनी येऊन आमच्या शाळेला भेट द्यावी. एकच नमूद करू शकतो, सुरुवातीला आला तेव्हा परमिशन तुम्ही घेऊन आला नव्हता, त्यामुळे पोलीस कुठेतरी तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. येस, आज ही भेट नेमकी कशी शक्य झाली? मी याचं पूर्ण श्रेय माझ्या सगळ्या स्टुडंट्सला देईल. ओके, कारण की याच्या अगोदर मी 5 वर्षांपासून मी स्वतः पण येते आहे, तर तेव्हा एवढं कॉपरेशन नव्हतं, पण आमच्या मुलांमुळे आज त्यांनी आम्हाला मध्ये बोलवलं आणि खूप चांगला रिस्पॉन्स दिला, त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. महत्वाचं नमूद करायचंय, एज्युकेशन डिपार्टमेंट आणि सरकारने आम्हाला ऑलरेडी खूप सहकार्य केलंय कारवाई न करता. आमची शेवटची विनंती हीच आहे की आम्हाला परमिशन देऊन एक शेवटचं सहकार्य करावं बस. हा, काय आम्हाला परमिशन मिळाली तर आम्हाला दुसरं काही नको, बस हे एवढं सहकार्य दिले. आता जे आवश्यक आहे ते करू आम्ही लवकरात लवकर आणि कळवू. कुणाला नाही 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 असं काय, आम्ही राजकारण हा आमचा विषय नाही. थँक्यू.